दुपारची वेळ होती. मामी बाजारात गेली होती आणि मामाही अजून ऑफिसमधून आला नव्हता. मी माझे वर्क हॉलमध्ये खिडकी जवळ बसून करत होतो. तेवढ्यात निकिता आली आणि मला थोडी खुणवून गेली. थोड्याच वेळात तिने कपडे बदलून आली आणि मी तिला विचारले, काय निकिता, आज लवकर कशी काय आलीस? तर मला म्हणू लागली की कधी कधी थोडी विश्रांतीही लागते, नाहीतर तो वाराही कधी कधी नकोसा वाटतो. मला तिचे बोलणे काहीच कळत नव्हते. माझे लक्ष तिच्या बोलण्यावरून हटून शरीरावर गेले होते. तिचे केस थोडे विस्कटलेले होते, डोळ्यात एक थकवा आणि ओठावर अजून ऑफिसच्या कामाचे टेन्शन. निकिता म्हणू लागली की अरे शोल्डर पेन आहे थोडासा. तर मी खिडकीत बघत म्हटलो की म्हणजे तो वारा नको वाटतो की खरंच शोल्डर पेन आहे? मला असे म्हणायचे होते की टेन्शनने स्टिफनेस झालाय, रिलॅक्स होईन थोडा वेळाने. आणि मुद्दाम म्हटले की शोल्डर पेन आहे तर तिथे मसाज करून घे. ती थोडा वेळ थांबली आणि जे बोलली त्याने माझी लॉटरीच लागली असे वाटत होते. निकिता थोडा वेळ थांबली आणि म्हणू लागली, एवढी माझी काळजी वाटत असेल तर तू कर मसाज. तिचे हे बोलणे ऐकून मला विजेचा करंट लागल्यासारखे झाले होते. पण मी ते निकिताला दाखवून दिले नव्हते. मी बाहेरून कूलच होतो आणि म्हणू लागली की अशी ही तुझ्या मामीची बहीणच आहे. मला नाही म्हणणे, तू तुझ्या मामीला नाही म्हटल्यासारखे आहे. हे सगळं मला निकिता गालातल्या गालात हस्त बोलत होती. तिच्या मनात काय आहे तेच मला कळत नव्हते. मी बाजूला झालो आणि निकिता एका खुर्चीवर बसली आणि मी तिच्या पाठीमागे उभा होतो, खोबरेल तेल थोडे गरम करून. नमस्कार मित्रांनो, मी सूरज, वय 24, दिसायला साधा सिंपल. कॉलेज पूर्ण करून नुकताच जॉबला लागलो आहे. पुण्याच्या एका IT कंपनीमध्ये. कामाचा लोड जास्त असल्यामुळे माझ्या बॉसची जरा किरकिर वाढली होती. त्यामुळे कंपनी चेंज करायचे ठरवून राजीनामा दिला बॉसच्या हातात. पण बॉसने माझा राजीनामा लेटर मंजूर केले नाही. पण मला इथे काम करायचे नव्हते, कारण मी पूर्णपणे प्रामाणिक काम करत असून बॉस मलाच जास्त किरकिर करणार. त्यानंतर मला 2 दिवसांनी HRचा फोन आला आणि विचारू लागले की तुम्ही का राजीनामा देत आहात. तर मी त्यांना सगळे व्यवस्थित सांगितले. त्यांनाही मला गमवायचे नव्हते आणि मला ह्या बॉसकडे काम करायचे नव्हते. म्हणून त्यांनी एक तोडगा काढला त्यावर. सूरज, तुमचा त्रास आम्ही समजू शकतो आणि आम्हाला तुमच्या बॉसबद्दल तक्रार आल्या आहेत. ह्याच्या अगोदर तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडे दिवस ब्रेक घ्या. आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतो 1 महिना आणि त्या 1 महिन्यात आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ट्राय करतो. नंतर बघा, तुम्ही तिथेच रिझाइन करा किंवा तुम्हाला शाखा बदलून देतो. मीही तयार झालो आणि वर्क फ्रॉम होम घेऊन घरी आलो आणि घरूनच काम चालू केले. पण मला घरात काहीच करमत नव्हते. वर्क फ्रॉम होम हे फक्त नावाला होते. माझे चालले होते हॉल टू बेडरूम आणि बेडरूम ते किचन, असे माझे हे दररोजचे चालले होते. तेव्हा मला एक डोक्यात आले, मामीच्या गावी जाऊ काय? थोडे दिवस, तसेच वातावरणही चेंजही होईल. म्हणून मी मामाला फोन करून विचारले, येऊ काय? तर मामा ये की तुझेच घर आहे आणि परत विचारून अजिबात यायच नाही, डायरेक्ट याच. मामाचे हे बोलणे ऐकून खुश झालो होतो, कारण मामाच्या गावाच्या हिरव्यागार शेती आणि काजूच्या झाडांचा सुगंध या सर्वाची आतापासूनच माझ्या मनात झुळूक चालू झाली होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळी बाईक बसलो आणि निघालो. मामाच्या गावी सकाळी निघालो होतो आणि दुपारी मी पोहोचलो मामाच्या गावी. तेव्हा तिथे मामा ऑफिसला गेला होता आणि मामी बाहेर उभी होती आणि म्हणू लागली, खूप दिवसांनी आला मामीच्या गावाला, असे बोलून घरात घेऊन गेली आणि फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो. मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसलो. तेवढ्यात मामीने माझ्यासाठी चहा घेऊन आली. मामी किचन मध्ये जेवण बनवत होती. तेवढ्यात मामीच्या बेडरूमच्या बाजूच्या रूममधून एक सुंदर मुलगी बाहेर आली. ती फक्त दिसायला सुंदर नव्हती, नाका डोळ्याने पण ठीक-ठाक होती. मला ती पहिला ओळखली नाही. नंतर मामी बाहेर येऊन ओळख करून देऊ लागली. अरे सूरज, ही निकिता, माझी लहान बहीण. तू तिला आमच्या लग्नात बघितला असशील. निकिताचे कॉलेज पूर्ण केले आणि तिला आता 6 महिन्याची बंकेत इंटर्नशिप मिळाली आहे. तिला आपल्या शेजारच्या गावात आहे ती बंक. आमच्या घरापासून थोडे लांब पडत होती, म्हणून मीच तिला इकडे बोलवून घेतले आहे. मी या आधी माझी आणि निकिताची फक्त तोंड ओळख होती, पण यावेळी मला ती ओळख खास करून घ्यायची होती. म्हणून मी निकितावर ट्राय करायचे सुरू केले.
मामीला किचनमध्ये मदत करत असणार. तिथे निकिता ही असणार. मला निकिताच्या जवळ जायचे होते म्हणून मी जास्त करून माझे काम आवरले की मामी जवळच असणार, कारण तिथे निकिता असणार. मी त्या संध्याकाळी टेरेसवर बसलो होतो, मोबाईल आणि एक हेडफोन कानात लावून गाणी ऐकत होतो. तेव्हा तिथे निकिता आली. माझ्यासाठी चहा घेऊन तेव्हा म्हटली की दीदीने तुझ्यासाठी चहा पाठवून दिला आहे. मी तो चहाचा कप घेतला आणि निकिताशी बोलू लागलो. तिला स्वातंबद्दल विचारू लागलो, माझ्याबद्दल सांगू लागलो. थोडक्यात मी तिच्याशी मैत्री करून घेतली होती. निकिताला बोलत बोलता म्हटले की निकिता तुझा उद्या पहिला दिवस ना नोकरीचा. तर निकिता गोड हास्य देत हो म्हटली आणि म्हणू लागली की थोडी मनात भीती पण आहे. पहिला जॉब, नवीन, माझ्यासाठी सगळे काही नवीन, माणसे, फास्ट दुनिया. मी लवकर मिक्स होईन का या सर्वात? तेव्हा मी निकिताला थोडा आधार देऊ लागलो. अग निकिता, काही नसतं, नको टेन्शन घेऊ. माझी पण कंडिशन तुझ्यासारखीच होती. नको जास्त लोड घेऊ, लवकर उठ, आवर आणि पॉझिटिव्ह राहून जा जॉबवर. तिला माझा सल्ला थोडा चांगला वाटला. थँक्स सूरज, थोडा आधार दिल्याबद्दल. आणि दोघही तिथून आलो आणि हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो. तेवढ्यात मामाही घरी आला आणि सगळे मिळून जेवून घेतले. तेव्हा मामीने मला माझी रूम दाखवली. ती बघ रूम सूरज, ही निकिताचा आहे आणि त्या साईडची तुझी रूम आहे. मी माझे सगळे साहित्य आणि बॅग घेऊन मी बेडरूममध्ये गेलो. थोडा वेळ मोबाईल रील बघत बसलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी मला उठवायला आली, म्हणू अरे तुझ्या मामांना गडबड होती, ते लवकर गेले आहेत कामावर आणि तू प्लीज निकिताला बंकेत सोडून येशील का? फक्त आजच्या दिवसासाठी. मी लगेच होकार दिला आणि पटकरून अंघोळ करून थोडा नाश्ता करून मी चाललो निकिताला सोडायला. मी माझी बाईक बाहेर काढली. निकिता ही बाहेर आली. निकिता माझ्या पाठीमागे बसली. तेव्हा मामीने मला हळूच डिवचले आणि म्हटली की हळू चालव, बाईक पाऊसते आहे. मी हो बोलून बाईकचा स्टार्टर दाबला आणि निघालो. निकिता माझ्या पाठीमागेच होती. हळूहळू तिचा स्पर्श जाणवणार म्हणून मी बाईक थोडी फास्ट चालवू लागलो. तेव्हा निकिताने तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. तेव्हा तिचा स्पर्श मला खूप स्पेशल जाणवला आणि मनात ठरवले की ही निकिता फक्त आपलीच राहिली पाहिजे म्हणून. मला निकिताचा अजून स्पर्श हवा होता म्हणून मी गाडीचा मुद्दाम ब्रेक मारला. तेव्हा निकिता माझ्या पाठीला पूर्णपणे येऊन चिटली आणि म्हणू लागली की अरे सूरज, खड्डा तर नव्हता तर का ब्रेक मारला अचानक? तेव्हा माझ्या पाठीला काहीतरी मऊ लागले होते म्हणून मी अनेकदा ब्रेक मारला. परत निकिता मला चिटली आणि म्हणू लागली की सूरज, तुम्हा मुलांची सवय काय जाणार नाही, मुद्दाम ब्रेक मारायची आणि स्पर्श करून घ्यायची. तर मी तिला हसत म्हटले की निकिता सॉरी. तर निकिता हसत म्हणाली, अरे सॉरी का, मी ते नॉर्मली म्हटले होते. आणि परत जे घडले ते अनपेक्षित होते. निकिता मला स्वत बाईकवर चिकटून बसली, एकदम घट्ट. तेव्हाची फिलिंग मी तुम्हाला नाही शकत मित्रांनो, कारण त्यावेळी निकिताने माझ्या अंगात एक वीज तयार करून ठेवली होती. बोलत बोलत निकिताची बंक पण आली, उतरली आणि गोड स्माईल देत बाय म्हणून गेली. आणि जर वेळ असेल तर संध्याकाळी पण ऑफिस सुटल्यानंतर. हो नक्की निकिता, म्हणून मी पण तिथून निघून आलो. घरी येऊन जेवलो थोडे आणि मी माझे वर्क चालू केले. माझ्या बेडरूममध्ये बसून लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्यामुळे माझे डोके थोडे दुखत होते म्हणून एक डुलक मारायचे ठरवले आणि बेडवर पडलो. थोड्या वेळाने मला जाग आली आणि पहिला फ्रेश होऊन घेतले आणि मामीकडे चहा मागितला. तर मामीने मला विचारले की अरे सूरज, तू निकिता ऑफिस सुटल्यानंतर निकिताला ऑफिस सुटल्यानंतर न्यायला येतो म्हणून सांगितलं होतास काय? हो मामी, मी तिलाच आणायला चाललो आहे. मी चहा पिऊन निकिताला आणायला गेलो. निकिता माझी वाट बघत बंके बाहेर थांबली होती. मला बघितल्या तिच्या चेहऱ्यावर थोडे हास्य आले आणि म्हणू लागली की सूरज थँक्स, तू रात्री मला थोडा आधार दिलास ना, तेच डोक्यात ठेवून मी माझा पहिला दिवस चांगला घालवला. बंकेतले सर्व जण छान आहेत, समजून घेतील मला, असे त्यांच्या वागण्यावरून वाटत होते. हे आमचे बोलणे सगळे बाईकवरून घरी जाताच होते. रस्त्याकडेला एक भेळचा गाडा होता आणि निकिताला भेळ खायची खूप इच्छा झाली होती म्हणून सूरज भेळ खाऊया म्हणून तिथे घेऊन गेली. आम्ही भेळ खाल्ली, खूप मस्त होती म्हणून घरी पण मामीला पार्सल घेऊन आलो. घरी आलो तेव्हा बहिणीचे बोलणे चालू होते म्हणून मी तिथून माझ्या रूममध्ये गेलो. तेवढ्यात मामाही घरी आला. आम्ही सगळे जण मिळून जेवून घेतले. तेव्हा आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलो.
थोड्या वेळाने अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला. हाय म्हणून. तो नंबर निकिताचा होता. आणि निकिताने मेसेज केला, थँक्स, सकाळी तू मला बाईकवरून सोडलास त्यामुळे. तर मी रिप्लाय दिला की अग निकिता, तू होतीस म्हणून सोडलो. नाहीतर दुसरे कोण तर असते तर मी नाही म्हटले असते. निकिताचा रिप्लाय आला की ओ फ्लर्टिंग छान करतोस. तर मी म्हणू लागलो की हे फ्लर्टिंग नाही, कॉन्फेसिंग आहे. ती टायपिंग करत होती. रिप्लाय मात्र लवकर आला नाही. तेव्हा मला कळाले की माझा निशाणा बरोबर बसला आहे. तिच्या रिप्लायची वाट बघत होतो, पण पूर्ण रात्र रिप्लायच आला नाही. मी काय पूर्ण रात्र जाग नाही राहिलो तिच्यासाठी. थोडा वेळ वाट बघितली आणि मी पण झोपलो लगेच. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो, पण निकिता अजून उठली नव्हती. मी हळूच तिच्या रूममध्ये गेलो. तेव्हा निकिताच्या रूममधून खूप मस्त वाऱ्याची झुळूक येत होती. मीही तिला उठवायचे धाडस नाही केले. मी फक्त तिला बघून आस्वाद घेत होतो. तोपर्यंत तिथे मामी आली आणि निकिताला उठवली आणि म्हटली की आज जॉबवर जायचे आहे की नाही. तर निकिता पण पटकन उठली आणि आवारू लागली. मीही आंघोळ करून मी माझ्या कामाला सुरू केली, कारण निकिताला मामा कामावर जाताना सोडणार होता. निकिता जाताना मला आणि मामीला बाय म्हणून गेली. दुपारची वेळ होती. मामी बाजारात गेली होती आणि अजून मामाही आला नव्हता ऑफिस म्हणून. तेवढ्यात निकिता गेमधून एकटीच आली आणि बारक्या आवाजात म्हणून गेली, मी आलोय म्हणून. आणि लगेच रूममध्ये गेली. काही वेळाने सलवार आणि ब्लाऊज बदलून एक हलकीशी नायटी घालून आली. मी तिला विचारले, काय ग निकिता, आज लवकर कशी काय आलीस तू गेमधून? निकिता थोड्या वेगळ्याच मूडमध्ये होती आणि म्हणू लागली की अरे थोडा आरामही पाहिजे ना, नाहीतर वारा ही कधी कधी नकोसा वाटतो. माझे लक्ष नकळत तिच्या बोलण्यावर गेलेले नसून तिच्या शरीरावर गेले होते. केस थोडे विस्कटलेले, डोळ्यात एक थकवा आणि ओठावर अजून ऑफिसच्या कामाचे टेन्शन. तर म्हणू लागली की अरे शोल्डर पेन आहे थोडासा. तर मी खिडकीत बघत म्हटलो की म्हणजे तो वारा नको वाटतो की खरंच शोल्डर पेन आहे. अग मला असे म्हणायचे होते की टेन्शनने स्टिफनेस झालाय, रिलॅक्स होईन थोडा वेळाने. आणि मुद्दाम म्हटले की शोल्डर पेन आहे तर तिथे मसाज करून घे. ती थोडा वेळ थांबली आणि जे बोलली त्याने माझी लॉटरीच लागली असे वाटत होते. निकिता थोडा वेळ थांबली आणि म्हणू लागली, एवढी माझी काळजी वाटत असेल तर तू कर मसाज. तिचे हे बोलणे ऐकून मला विजेचा करंट लागल्यासारखे झाले होते. पण मी ते निकिताला दाखवून दिले नव्हते. मी बाहेरून कूलच होतो. आणि म्हणू लागली की अशी ही तुझ्या मामीची बहीणच आहे. मला नाही म्हणणे, तू तुझ्या मामीला नाही म्हटल्यासारखे आहे. हे सगळं मला निकिता गालातल्या गालात हस्त बोलत होती. तिच्या मनात काय आहे तेच मला कळत नव्हते. मी बाजूला झालो आणि निकिता एका खुर्चीवर बसली आणि मी तिच्या पाठीमागे उभा होतो. खोबरेल तेल थोडे गरम करून घेतले होते. मी हळूच गरम केलेले तेल हातावर घेऊन तिच्या मानेवर चोळू लागलो. माझा स्पर्श मात्र एकदम हळुवार होता. मी मसाज करताना निकिताचा ब्राही मला स्पष्ट दिसू लागला होता. माझा हात तिच्या गळ्यावरून मानेवरून फिरत होता. आता मात्र माझा हात हळूहळू तिच्या पाठीकडे सरकू लागला. माझा स्पर्श हळूहळू जास्त खोल जात होता. पण निकिता जराही हलली नव्हती, फक्त मसाजचा आनंद घेत होती. तिने पूर्णपणे डोळे बंद करून माझ्या स्पर्शात हरवून गेली होती. काही वेळानंतर मला मात्र कंट्रोल नाही झाले, म्हणून माझा हात पाठीवरून ऑटोमॅटिक निकिताच्या छातीकडे गेला. तेव्हा मात्र निकिताच्या तोंडून आवाज निघू लागला, सूरज हळू मसाज कर, दुखते रे. माझा स्पर्श मात्र तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत असतानाही ती एकदम शांत बसली होती. निकिता म्हणू लागली की पाठीमागे थोडे दाबून दे, तिथे पण पेन आहे थोडा. मी माझा हात वळवला आणि पाठीवर थोडा हाताचा दाब थोडा वाढवला. तेव्हा ते तिच्या ओठांतून एक हळकुजम वाक्य निसटले, सूरज थोडं हळूहळू दाब, दुखतंय रे. मी थोडा गोंधळलो, पण तिच्या सुरात घबराट नव्हती, होती एक प्रामाणिक विनंती. मी हळूहळू माझा अंगठा तिच्या पाठीवर फिरवत थोडा दाब वाढवला तिच्या शरीराच्या हळव्या थकलेल्या जागांवर. तेव्हा तिने मान थोडी पुढे झुकवली आणि माझ्यासमोर तिची पाठ स्पष्ट उघडली. एकदम नाजूक, एकदम खरी. तिच्या मानेपासून पाठीपर्यंत माझ्या स्पर्शाचा एक लहरी प्रवाह सुरू झाला. ती हळूहळू डोळे मिटून शांत श्वास घेऊ लागली, एकदम गंभीर आणि खोल. त्या क्षणात मी काही बोललो नाही. फक्त माझ्या हातातले प्रेम तिच्या पाठीवरून तिच्या श्वासात मिसळत होते. त्या नजरेने, त्या श्वासाने, त्या स्पर्शाने.
मी तिचे मन जिंकले होते आणि तिने स्वतःला माझ्या मूक प्रेमात विसर्जित केले होते आणि म्हणू लागली की सूरज थँक यू. तर मी म्हटले की थँक यू नको. फील होतंय का कम्फर्टेबल? हो, खूप. पण तिचा आवाज आता वेगळा होत चालला होता, थोडा नाजूक, थोडा भावनांनी भरलेला. माझे हात थोडेसे खाली गेले तिच्या बाहीच्या सीमारेषेपर्यंत. सूरज. ती एक क्षण थांबली. येस. तोडा. बस माझ्या शेजारी. मसाज नको आता. मी खुर्ची ओढून तिच्या शेजारी बसलो. दोघंही शांत. तिने माझ्या हातावर हात ठेवला. मी तिच्याकडे पाहिले. ती माझ्याकडे पाहतच होती. तुला कधी वाटलं का की आपण जवळ यावे? कारण काही नसताना सुद्धा? तिने विचारले. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. हो, आत्ताच वाटतंय. तिने हात घट्ट पकडला आणि हलकेच तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. कसलाही बोल्ड हटके क्षण नव्हता तो, पण तरी तो इंटिमेसी होता. सॉफ्ट. री. बिनशब्द. रात्री निकिताचा मेसेज आला की थँक यू फॉर टुडे. खरंच खूप स्पेशल वाटले तेव्हा मी रिप्लाय केला की निकिता मी फक्त. ते फक्त मसाजमुळे नव्हते. निकिता म्हणू लागली की मग? तर मी म्हटले की बिकॉज तू होतीस म्हणून फक्त. तिने टायपिंग थांबवली. पण 2 मिनिटांनी एक व्हॉइस नोट. सूरज. तुला आवडते मी का? मी गालात हसून एकच मेसेज पाठवला. माझे उत्तर तू उद्या माझ्या नजरेत वाचशील. पुढील भाग तुमच्या भेटीला लवकरच येईल. कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करायला विसरू नका, कारण पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.